नमस्कार. आज आपण 5 एप्रिल 2026 या एका खास दिवसावर नजर टाकणार आहोत. खरं तर हा दिवस भारतासाठी अनेक अविश्वसनीय आणि महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आला होता. चला तर मग सुरू करूया. तर प्रश्न हा आहे की असं नक्की काय घडलं या एका दिवसात. चला सविस्तरपणे पाहूया. भारताने क्रीडा, पायाभूत सुविधा आणि अगदी अंतराळ क्षेत्रात कोणती मोठी झेप घेतली ते. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया देशासाठी घडलेल्या दोन मोठ्या पहिल्या गोष्टींपासून. आणि विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्या. ही संख्या आहे खेलो इंडिया आदिवासी खेळांच्या पहिल्या आवृत्तीची. छत्तीसगडमध्ये आयोजित झालेली ही स्पर्धा आदिवासी खेळाडूंसाठी एक ऐतिहासिक क्षण होता, जिथे त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक राष्ट्रीय मंच मिळाला. आणि या खेळांमध्ये कर्नाटकने तर कमालच केली. त्यांनी एकूण 38 पदकं जिंकली आणि त्यातली तब्बल 23 सुवर्णपदकं होती. या कामगिरीमुळे त्यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. खरंच जबरदस्त कामगिरी. आता या खेळामागचा उद्देश काय होता, तर आदिवासी प्रतिभेला मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना एक संघटित व्यासपीठ देणं आणि या खेळांचा जो शुभंकर होता, मोरवीर, तो या समुदायाच्या अभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक होता. खरंच एक खूप प्रेरणादायी सुरुवात. बरं, आता खेळांकडून वळूया पायाभूत सुविधांकडे. अदानी पोर्ट्सने भारताचं पहिलं पोर्ट ऑफ रेफ्युजी विकसित केलंय. पण हे पोर्ट ऑफ रेफ्युजी म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचं तर समुद्रात एखादं जहाज संकटात सापडलं तर त्याला सुरक्षितपणे थांबण्यासाठी एक हक्काची जागा. यामुळे फक्त सागरी सुरक्षाच वाढत नाही, तर पर्यावरणाची मोठी हानीसुद्धा टाळता येते. आणि याची सुरुवात दिघी आणि गोपाळपूर या बंदरांपासून होतीये. हे एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की याच दिवशी राष्ट्रीय स्तरावर आणखी कोणते सन्मान आणि नवीन उपक्रम समोर आले. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा कोणत्याही पोलीस दलासाठी सर्वोच्च सन्मान मानला जातो आणि 2026 मध्ये ओडिशा पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी आणि विशेषतः माओवाद विरोधी मोहिमांसाठी हा सन्मान देण्यात आला. आता साहित्य विश्वाकडे वळूया. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचं एक नवीन पुस्तक प्रकाशित झालं, ज्याचं प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं. हे पुस्तक संसदेतील भित्तिचित्रांच्या माध्यमातून भारताचा इतिहास उलगडतं. आणि हो, पर्यावरण क्षेत्रातही एक मोठी बातमी होती. केरळमधल्या वर्कला शहराला प्लास्टिक कमी करणं आणि कचरा व्यवस्थापनातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांकडून ओळख मिळाली. ही खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. आता आपण आपला दृष्टिकोन थोडा व्यापक करूया आणि काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर नजर टाकूया. मंगोलियामध्ये नेतृत्वात एक महत्त्वाचा बदल झाला, जिथे उकर्ल नॅम ओसोर यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. या बदलाचा त्या भागातील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर अरब लीगमध्येही एक मोठी नियुक्ती झाली. अनुभवी मुत्सद्दी नबील फाहिमी यांनी अरब लीगचे नवीन महासचिव म्हणून पदभार स्वीकारला, जे मध्य पूर्वेतील एक अतिशय महत्त्वाचं पद आहे. याच दिवशी आपण फक्त जमिनीवरच नाही तर अंतराळातही मोठी झेप घेतली. या घडामोडी मानवी जिद्द आणि तांत्रिक प्रगती दोन्ही दाखवतात. हा खरोखरच एक ऐतिहासिक क्षण आहे. अंतराळवीर क्रिस्टिना कोच यांची नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेसाठी निवड झाली आणि यामुळे त्या चंद्रप्रवासासाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला ठरणार आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे. त्याचवेळी युरोपियन स्पेस एजन्सीने आपला सेलेस्टे नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला. याचा मुख्य उद्देश काय, तर GPS सारख्या नॅव्हिगेशन सिस्टमची अचूकता आणखी वाढवणं. म्हणजे भविष्यात आपल्याला आणखी चांगलं आणि अचूक लोकेशन ट्रॅकिंग मिळणार. आणि आता शेवटी याच दिवसातल्या काही आणखी महत्त्वाच्या घोषणा आणि नियुक्त्या पाहूया. कला आणि वाणिज्य विश्वातून एक मोठी बातमी. संगीताचे जादूगार AR रहमान यांची यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच दिवशी म्हणजे 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन सुद्धा साजरा केला जातो. जागतिक व्यापारात भारताच्या सागरी क्षेत्राचं जे महत्त्व आहे त्याला सलाम करणारा हा दिवस. त्यामुळे या सगळ्या घडामोडींसाठी हा दिवस किती योग्य आहे, नाही का? तर या सगळ्या घडामोडीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. खेळ, तंत्रज्ञान, प्रशासन या सगळ्या क्षेत्रांतील हे मैलाचे दगड, तेही एकाच दिवसात भारताच्या भविष्यासाठी नक्की काय सूचित करतात, यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. आजच्यासाठी इतकंच. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल धन्यवाद.